नमस्कार मित्रांनो ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे रेग्युलरपणे येत आहेत त्यांनी हा व्हिडिओ स्किप केला तरी चालेल। परंतु मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे मागचे हप्ते मिळाले नसतील, म्हणजेच कुणाला 14वा हप्ता हा आला नसेल, कुणाला 15वा हप्ता हा आला नसेल किंवा कुणाला त्यांचे मागचे हप्ते सुद्धा आले नसतील, तर अशा शेतकऱ्यांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। कारण की मित्रांनो, पीएम किसान सन्मान निधी योजनेचे मागचे हप्ते ज्या शेतकऱ्यांना मिळाले नसतील त्यांना आता शासनाकडून हे हप्ते घेण्यासाठी शेवटची संधी ही देण्यात आलेली आहे। ही संधी जर तुम्ही चुकवली तर तुमचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते हे कायमचे बंद होण्याची शक्यता आहे। त्यामुळे मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचे पीएम किसान सन्मान निधी योजनेचे मागचे हप्ते आले नसतील त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे। मित्रांनो, जसे की आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे की पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते घेण्यासाठी शासनाकडून ई-केवायसी करणे हे बंधनकारक करण्यात आले आहे। ज्या शेतकऱ्यांची ई-केवायसी कंप्लीट आहे अशाच शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे यापुढचे हप्ते हे मिळणार आहेत। आणि मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान सन्मान निधी योजनेचे मागचे हप्ते हे मिळाले नाहीत, म्हणजे 14वा हप्ता मिळाला नसेल किंवा 15वा हप्ता हा मिळाला नसेल, तर अशा शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग असल्यामुळे त्यांना हे हप्ते देण्यात आलेले नाहीयेत। मित्रांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ई-केवायसी कंप्लीट करून सुद्धा त्यांची ई-केवायसी पोर्टलवरती पूर्ण झालेली नाहीये। त्यांनी ऑनलाईन सेंटरवरती जाऊन त्यांची ई-केवायसी ही केली असेल, परंतु बऱ्याचशा शेतकऱ्यांची ई-केवायसी ही फेल झालेली आहे, त्यांची ई-केवायसी पूर्ण झाली नाहीये। ते तुम्हाला स्टेटसवरती चेक करता येणार आहे की तुमची ई-केवायसी ही झाली होती की नव्हती। त्यामुळे मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली असेल त्यांनी सुद्धा आपले स्टेटस चेक करून घ्यायचे आहे। आणि त्या ठिकाणी जर ई-केवायसी तुमची डन नसेल तर तुम्ही ती ई-केवायसी 31 मार्च 2024 पर्यंत करून घ्यायची आहे। म्हणजेच मित्रांनो, 31 मार्च 2024 ही तारीख तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, पीएम किसान सम्मान निधि योजना की अग्रिम किस्त प्राप्त करने के लिए सभी लाभार्थी किसानों से अनुरोध है कि वे 31 मार्च 2024 तक अपनी ई-केवायसी पूरी कर ले। त्याच्यानंतर या ठिकाणी सुद्धा तुम्ही पाहू शकता मित्रांनो, किसानों के लिए अंतिम अवसर का ऐलान, पीएम किसान सम्मान निधि योजना की अग्रिम किस्त है पाना तो 31 मार्च 2024 तक ई-केवायसी जरूर करवाना। म्हणजेच मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांना त्यांचे मागचे हप्ते हे मिळाले नसतील त्यांनी 31 मार्च 2024 पर्यंत ई-केवायसी करून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। 31 मार्च नंतर कदाचित तुमचा पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ हा कायमचा बंद सुद्धा करण्यात येऊ शकतो। त्यामुळे मित्रांनो, जर तुम्ही ई-केवायसी पोर्टलवरती केलेली असेल तरी सुद्धा तुम्ही तुमचा स्टेटस हा चेक करून घ्यायचा आहे। कदाचित नेटवर्क इश्यू असल्या कारणाने तुम्ही ई-केवायसी केली असेल परंतु ती पूर्ण झाली नसेल, हा सुद्धा प्रॉब्लेम असू शकतो। किंवा ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ई-केवायसी केलीच नाहीये त्यांनी सुद्धा पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते घेण्यासाठी 31 मार्च 2024 पर्यंत ई-केवायसी ही करून घ्यायची आहे। म्हणजेच मित्रांनो, तुमच्याकडे फक्त एकच दिवस उरलेला आहे। ई-केवायसी करण्यासाठी मित्रांनो तुम्हाला भरपूर ऑप्शन हे उपलब्ध आहेत। जसे की तुम्ही तुमच्या घरी बसून मोबाईल OTP ने सुद्धा ई-केवायसी करू शकता। त्याच्यानंतर तुम्ही CSC सेंटरवरती जाऊन सुद्धा बायोमेट्रिक पद्धतीने तुमची ई-केवायसी ही करू शकता। तसेच ज्या शेतकऱ्यांचे हाताचे अंगठे हे येत नाहीत अशा शेतकऱ्यांसाठी सुद्धा आता फेस ऑथेंटिकेशन म्हणजे चेहरा प्रमाणीकरण या सहाय्याने सुद्धा तुम्ही तुमची ई-केवायसी ही करू शकणार आहात। तुमचा चेहरा स्कॅन करून सुद्धा तुमची ई-केवायसी पूर्ण केली जाऊ शकते। तर अशा पद्धतीने भरपूर ऑप्शन हे तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी उपलब्ध आहेत। त्यामुळे 31 मार्च 2024 पर्यंत तुम्ही पीएम किसान सन्मान निधी योजनेचे हप्ते घेण्यासाठी ई-केवायसी ही पूर्ण करून घ्यायची आहे।